तर जरांगेच्या मागे कोण आहे, मी हा थेट प्रश्न तुम्हाला विचारतो. काय वाटतं तुम्हाला की देवा भाऊच्या विरुद्ध जरांगे एवढं का बोलतात? नाही, हे तर जरांगे पाटीलच सांगू शकतील की त्यांना दिवसातनं 3 वेळा मी का आठवतो. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की मागे मी बोललो की चला देवेंद्र फडणवीस अतिशय नालायक माणूस आहे असं एका मिनिटाकरता समजू, पण मी जरांगे पाटलांना आव्हान केलं ना की जरांगे पाटलांनी शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोलेजी यांच्याकडनं लिहून घ्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीमध्ये ते आरक्षण देतील. हे जर त्यांनी लिहून दिलं, मला नालायक ठरवा, माझं सरकार घालवा आणि त्यांना निवडून आणा आणि त्यांना हार घाला. अरे ते तोंडाने बोलायला तयार नाहीत, लिहून देणं तर सोडा. एका ठिकाणी तरी मला त्यांचं स्पष्ट स्टेटमेंट एका ठिकाणी पवार साहेबांचं स्पष्ट स्टेटमेंट हे दाखवून द्या.